ची स्वप्न डोळ्यात साठवलेला एक तरुण आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी तयारी सुरू होती. पण ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास होता त्याच व्यक्तीने विश्वासघात करत त्याच्या आयुष्याचाच अंत केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात वाटत होती, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या कसून तपासामुळे या प्रकरणामागील थरारक सत्य समोर आलं आहे. 18 जून 2026 रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील झुडपामध्ये 25 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चेतन चौधरीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सिया गोयलसोबत मिळून केतनचा खून करण्याचा कट असल्याची कबुली दिली. सिया गोयलचे लग्न केतनसोबत ठरले होते, मात्र प्रियकर चेतन चौधरीसोबतच्या संबंधांमध्ये केतन अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याला लोहगडाच्या किल्ल्यावरून दरीत ढकलून ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात 22 वर्षीय चेतन बाबूलाल चौधरी आणि 20 वर्षीय सिया प्रवीण गोयल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. केतन विशाल अग्रवाल यांच्या ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांने कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असा या गुन्ह्याचा उलगडा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तसेच पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पड्याळ, अभिजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, समीर तांगडे, नंदा कदम, सुजाता कदम, शरीर बिरंबुळे, जय पवार, सागर धनवे, अमोल कसबेकर, पंडित पवन कराड आणि सचिन गायकवाड यांनी केली आहे.